हाय नमस्कार. फुल लावलंय भया, रोज नटायचं. मग काय तर मेलं म्हणजे गेलं. जीवनात काय नाही बघा. कितीही कमवलं आणि कितीही खाल्लं, खाऊन पिऊन जिंदगी. पण कितीही कमवलं का नाही, पैसा पैसा पैसा, माझं 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 माझं, ती शेवट खाली ठेवूनच जायचंय एकलंच. आणि आंगड म्हणजे ज्या साडीवर काय होईन त्या साडीवरच भागात जायचंय. आणि मला आता आजच्या हेडवला काय कमेंट आली माहितीये का? म्हणजे आजच्या हेडवमध्ये मी म्हणलं ना, स्वामी समर्थ असं आहेत पाठीशी. हो, स्वामी समर्थ काय तुझ्या एकल्याचाच नाही, बरोबर. जे तोंडात येतंय ती बोलतंय. आणि आम्हाला तसलं इडिकीन करता येत नाही. जे खरं निघतं नरड्यातनं इथनं तोंडात तेच आम्ही बोलवतो. तर ते जाऊ दे. हो, कसं दिसतंय फुल मग सांग. आणि ते पण कमेंट आली भंगारबाई. मग त्या ताईनं खूप छान त्याला असं रिप्लाय द्यासारखं मला म्हणजे एक गोष्ट सांगितली. तर भंगार त्याच्या घरातलीच असतील म्हणून त्याला सगळी भंगार दिसतात. ताई, दादा. तर त्या ताईनं खूप असा छान मला संदेश त्याच्यापर्यंत पोचवाय सांगितला. ते आम्ही पोचवायचं आमचं काम आहे. तर भारी वाटतंय ना. कसं वाटतं? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ते म्हणतात बघा, पहिलं आम्ही म्हणायचो कच्चा पप्पड कच्चा पप्पड कच्चा पप्पड कच्चा पप्पड. असं पटापटा मन. बरं तुला येत आहे का कच्चा पप्पड एकदम लेवलमध्ये? नाही येणार. पटापट कच्चा पक्कड पक्का पक्कड कच्चा पक्कड कप्पा कच्चा कसं येत आहे बघ, तुलाच माहिती. तर त्याच्या आधी आमच्या इकडला आबाळ बघून घ्या, इतका डेंजर पाऊस आलाय. आणि तुझ्या माहिती करता सांगते हो, आमच्या इकडं कंस एकच नंबर खायला. हो, दिसले का? हो, कंस सुद्धा आले ती बरं का, एक खायला. ना आमच्या दारात आहे. इथं आमचं घर आणि इथं आमचं कंस. बघ बरं आलेत का नाही, एक खायला मस्त. बघ तुला उकडून चटणी लावून धमाकेदार देते बघ. तर आमच्या आई लय हसती, कारण तू भंगार मानलास म्हणून. आमच्याकडे नाही आता बाबा भंगार. जेव्हा सासल तेव्हा तुला बोलवीन बरं का. तर थांब तुला दाखवते अजून. तर अजून तुला दाखवते. हो का, आंबाड्याची भाजी बघ किती मस्त आली. काय झालं कोणाच ठाव, डिस्ट लागली कोणाची तरी. तर हो का, आंबाड्याची भाजी मस्तपैकी अशी ती इथं सुकली थोडी. आणि आबाळ बघा, हो का कसलं डेंजर आबाळ आलंय ग बाई. आणि ही गवातन हिन काढून घ्यायचं तर कुठं आपली जागा आहे बाबा, आमची नाही जागा. मग तर ही आंबाड्याची भाजी खायला किती मस्त आहे, लई छान लागते. तर ये बघ कंस बी खायला. आता काय हुरडा भरलाय म्हणल्यावर आम्ही दाबूनच खातो बघ. तू बी ये खायला, खाऊ लागा, तुला मस्तपैकी खायला देते. हो का, आमची आई बघ कशी बसली आहे. आणि आमच्या आईला मी काय करणार आहे माहिती आहे का? तुम्ही सांगा बरं. आमच्या आईचं चॅनल खोलल्यावर ते काय काय दाखवलं पाहिजे. आता जार 2 भरून का ठेवलं. आमच्या इथली मिशन तुझ्यासारखी भंगार झाली र, म्हणून ती खराब झाली या. य गिरायक हाय म्हणल्यावर भंगार माणसा य नी घेऊन जा. तर हो का, आमच्या आई बसली भांडी पिंडी घासून. आणि मस्त असं आमच्याकडं वातावरण आहे बघ. आणि कसं असतं माहिती आहे का भंगार माणसा. आणि तुम्ही म्हणता ताई जाऊ दे की ग, झालं ते गेलं. पण आता त्याची रोजच कमेंट असली असती. आज जरा गार पडलाय बरं का, पण अजून काही दिवसांनी गार पडेल. पण आमचं बोलायचं काम आहे. हो का, पोत्याची नुसती ठेलच्या ठेल लागली. आम्हाला काय सुद्धा कमी नाही बघ, काय सुद्धा कमी नाही. खायचं 4 दिवस जिंदगीमध्ये हसून खिळून जगायचं, नो टेन्शन. आणि हो, किती घडीभरचा माणसाचा भरवसा आहे पाण्याच्या बुडबुड्यासारखा. म्हणून का नाही, तोंडाने व्यवस्थित बोलत जा आणि चांगलं बोलत जा, आशीर्वाद घेत जा. आणि माऊली आहे ना, तर ती माऊली काय तुझा नाही, ते सगळ्याच आहे. आलं माझ्या तोंडात मी बोलले बरोबर. तर आमची आई काय म्हणती बघून घे. हो कशी बसली बघ, मांडी घालून भांडी घासती. तशी भांडे आमच्यात नसते ती, पण आहेत. आणि सीताफळं तर का नाही गच्चच भरल्या ती बघ, गच्चच. हो या खायला सगळ्यांनी
या खायला सगळ्यांनी. आणि गुलाबाला गुलाब लावून लावून कटाळा आला बघ. आता मी म्हणते ड्रेस घालूनच गुलाब घालावं बघ. बघितलं का ही झाडं आपण लावल्या ती मस्तपैकी. त्याच्यात तुळशी बघ किती उगवल्या त्या. आता महालक्ष्मीला येत्या तुळशी न्यायला. आणि महालक्ष्मी कोणाची इथं असत्या सांगायला विसरू नका. आमच्या इथं होत्या पण मला कळतंय असं मीच करत होती का नाही, त्यामुळं का नाही ज्या होत्या त्याला देऊन टाकले त्या. आणि राहिला प्रश्न महालक्ष्म्या गेल्या म्हणून. महालक्ष्मी कोल्हापूरची तर आहेच की आपल्यात, पण त्या गौराया झाल्या. महालक्ष्मी तर कायमचीच आहे, कुळदैवत आमचं. मग आणि आम्ही गौरायाला करत होतो म्हणून आम्ही महालक्ष्मीला तर करतोच, दिवाळीसारखंच करतो. आणि तुम्हाला दाखवेल पण काय काय बनवलं. आम्ही सगळं बनवत असतो. आपल्या घरच्या देवी कशाला उपाशी ठेवायचे. नुसतं महालक्ष्मीलाच खाणं योग्य नाही, त्याच्याबरोबर देव पण आलं पाहिजे. तर महालक्ष्मी बघू, जमलं तर महालक्ष्मी तुम्हाला दाखवल, आमचं कुळदैवत. तर चला, लयच बोलली ना, काय करावं, बोलणं भाग आहे, घ्या समजून. माझ्या बोलण्याला लय हसते. मग काय तर मग ती येडीच आहे. आता काय करावं, तिला येडी समोरचे आहेत म्हणून मी येडी होती या. चला, आवडलंय, डेंजर आलंय, मस्त आलंय. आणि हा, आमच्या घराला रंग द्यायची गरजच नाही बरं का, पहिली गोष्ट. कारण बघताय ना महाग का जुन्या बंगल्याला एकदम असा हिरवाच कलर डार्क मध्ये आलाय बघा. एकदम डार्क मध्ये आलं, द्यायची गरजच नाही. हा, हात बी मळवायची गरज नाही. आणि हिरवा हिरवा इकडे यायला थोडा थोडा चालू झालाय. आणि इकडे तर पूर्ण असा भरलाय बघा, बघू शकता आहे का नाही, एकदम दाडक. आणि डिझाईन मध्ये मी तिथं हेड्यावर सुद्धा काढणार आहे आता नाचून. देवानीच रंग दिलाय ग, देवानी वरनं रंग दिलाय म्हणते आमची आई. गरीब घर आहे, काय करावं, आपण गरीबच आहे. पण गरीब असल्या तरी हो का, त्याला इज्जत पाणी सगळं असतंय. आणि आम्ही खायला नसलं तरी चालतंय, पण कुणाला सांगून दाखवत नाही. आणि घरात अन्न नसलं तरी पण आम्ही पोट भरून खातो का. आम्ही या गावात इज्जत लय मिळवली. इज्जत महत्वाची आहे. काय म्हणतात, कमवायला लय दिवस लागते, घालवायला 5 मिनिटात असं असतं. तर हो का, कुणाला राग यायची गरज नाही. मी माझं बोलते आणि माझ्या घरातलं बोलते, त्यामुळं कोणीही कोणाच्या अंगावर ओढून घ्यायचं काम नाही, आहे की नाही. असं लय व्हायला लागलं म्हणून बोलायचं येतंय व बाकी काय तवा. तर चला, गवतीच्या ही सगळा कापून टाकलाय का तर लय वाढला होता. आता ते अजून फुटायला लागला बघा. इकाय जायचंय मला गवतीच्या. 5 रुपयाला एक पिंडी. मग एकूण ते काय भुंड झालं. तर चला, हेड्या आम्हाला असलं तर नक्कीच लाईक करा. आणि आमच्या आईला मी एक मिशन घेऊन देणार आहे. कधी, कव्वा, किती वाजता, टायमिंग काय, मुहूर्त काय, असं तुम्ही विचारता तर मी सांगून टाकते. अजून वेळ आहे पण मी सांगायचं काम करते. परत अचानकच म्हणतात अगो बाया आणली होय, कधी, कव्वा, असं म्हणजे परत प्रश्न विचारू नका. म्हणून मी सांगायचं आपलं काम. आणि बोलते ती दमाने का होईना आपलं असतंय, पण करायचं आहे की नाही. मग तर चला, जाऊ द्या. आणि हेड्यावाला असला तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. आणि मला लय एक शब्द बोलता येत नाही, सरप्राईज करा, मला असं येत आहे. तर चला, बाय.